नमस्कार, आपण बघताय कृषीवर. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेतकामात अडथळे निर्माण झाले आहे. मात्र आता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार असून मशागत व खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची उघडीप मिळणार आहे. ही ह्या दरम्यान शेताच्या तयारीसाठी एक सुवर्णसंधी ठरू शकणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर बातम्या. माणिकराव खुळे हवामानतज्ज्ञ MI पुणे यांच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरताना दिसणार आहे असून शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी आवश्यक अशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज 29 मे पासून ते 30 जून ह्या कालावधीत मुंबई व कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होईल. मुंबई व कोकण परिसरात 2 जूनपर्यंत पावसाचा जोर टिकून राहणार आहे. इतर भागात पावसाचा थोडी विश्रांती मिळालेच शेतीसाठी फायदेशीर ठरेल. पावसाचा खंड नाही पण उघडीप मिळणार. 30 मे ते 10 जून या काळात बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उघडीप मिळणार आहे. मान्सूनची वाटचाल सुरळीत राहणार असून त्यात कोणतेही अडथळा येणार नाही. ज्या भागात आतापर्यंत भरपूर पाऊस झाला आहे तिथे वापसा स्थितीत मशागत व पेरणीसाठी योग्य हवामान उपलब्ध होणार. ही उघडीप 10 ते 12 दिवस टिकू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतची कामे सुरू ठेवावीत. पुणे व मुंबईत पोहोचलेला मान्सून सध्या नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली दक्षिण भागापर्यंत पोहोचला आहे. मात्र पालघर, नाशिक आणि खान्देश, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून झेप घेतली नाही. शेतकऱ्यांसाठी एकच सल्ला, आतापर्यंत चांगलाच पाऊस झालेल्या भागांमध्ये मशागत व पेरणीसाठी सुरुवात करता येईल. मात्र ज्या भागात मान्सून अद्याप पोहोचलेला नाही तिथे पेरणीची घाई करू नका. पावसाची उघडीप ही एक संधी असून त्याचा शास्त्रयुक्त नियोजनपूर्वक वापर करा. यावर्षी मान्सूनची वाटचाल तुलनेत झपाट्याने होत असून पावसातील ही विश्रांती शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते.